मित्रांनो नमस्कार. आज रोजी आपण आलो आपल्या शिमला प्लॉटमध्ये. मित्रांनो या शिमला प्लॉटला जवळपास 50 दिवस पूर्ण झाले आहे आणि अशामध्येच आपण आतापर्यंत याचा एक तोडा केलेला आहे. तरीसुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी माल कसा शिल्लक राहिला आहे झाडामध्ये. जवळपास 8-9 फळं या ठिकाणी शिल्लक आहेत. मित्रांनो आपल्या शिमला प्लॉटमध्ये नेहमी करता आपला जो शेंडा आहे हा चालू पाहिजे. शेंडा स्टॉप नाही झाला पाहिजे. यासाठी आपण एक यामध्ये ड्रिपद्वारे एक ॲप्लिकेशन देणार आहे. त्यामध्ये 13-045 4 किलो आणि सोबतच एक बुरशीनाशक एलिएट 500 ग्राम असं 200 लिटर पाण्यामधून आपण याला ड्रिपमध्ये सोडणार आहे. जेणेकरून जो नवीन शेंडा आहे हा चालू राहील आणि नवीन शेंड्याला अशा प्रकारे सेटिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. बघू शकता आपण हे जे नवीन फळं लागले हे हा शेंडा चालू पाहिजे आपल्याला. मित्रांनो अशामध्येच आपल्या मिरची येणारी आळीसाठी व थ्रिप्ससाठी आज रोजी आपण एक स्प्रे घेणार आहे. त्यामध्ये एम्पिलिगो 20 ml 20 लिटरच्या पंपासाठी सोबतच बायरचे चॅम्प 10 ग्राम असं कॉम्बिनेशनमध्ये आपण यामध्ये स्प्रे घेणार आहे. जेणेकरून आळीसाठी व मिरचीवर येणारा थ्रिप्स यामध्ये कंट्रोल आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो अशामध्येच आपल्याला मिरची प्लॉटमध्ये एक प्रॉब्लेम दिसून येत आहे. या ठिकाणी बघू शकता आपण अशा प्रकारे फुलाचं ड्रॉपिंग होताना काही ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे. त्यासाठी आपण एक यामध्ये एक स्प्रे घेणार आहे. त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 20 लिटरच्या पंपासाठी 20 ग्राम सोबत बोरान 20 ग्राम आणि प्लॅनोफिक्स असं तिघाचं कॉम्बिनेशन घेऊन यामध्ये चौथ्या दिवशी आपण स्प्रे घेणार आहे. जेणेकरून हा जो फुलाचा ड्रॉपिंग होत आहे यामध्ये आपल्याला चांगलं नियंत्रण बघायला मिळेल.